नमस्कार, मी सुनील बनसोडे. एसटीव्ही मराठीच्या आज महाराष्ट्र या टॉप 10 न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. चला तर पाहूया आज महाराष्ट्रामधील टॉप 10 घडामोडी. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळाला असून महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस महाआघाडीसोबत निवडणुकीत उतरली होती, पण तिची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. काँग्रेसला केवळ 6 जागा मिळाल्याने तिला पराभव स्वीकारावा लागला. 60 जागा लढवूनही असे अपयश का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यात प्रतिक्रिया देताना काँग्रेसला भविष्य आहे की नाही हे ठामपणे सांगता येत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. गांधी नेहरूंच्या विचारसरणीवर ठाम राहिल्यास काँग्रेस पुन्हा उभारी येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते एकनाथ खडसे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की शहरात पक्षाची पुरेशी ताकद नसल्यामुळे तेथे निवडणूक स्वबळावर लढणार नाही. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना या मतदारसंघात अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. खडसे यांनी पक्षाचे लक्ष शहराऐवजी ग्रामीण भागातील संघटन मजबूत करण्यावर असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाचे काम आता अधिक वेगाने सुरू झाले आहे. शिवाजीनगर परिसरातील पिलर उभारणीच्या कामाला गती मिळाल्यामुळे या मार्गावरील काही भागातील वाहतूक तात्पुरती वळवण्यात आली आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. हा मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यावर हिंजवडीतील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यासह पुणेकरांचा प्रवास अत्यंत सुलभ होणार आहे. मराठवाड्याची औद्योगिक राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप प्रोत्साहन आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग विभागाने आयोजित केलेल्या या शिबिरात तज्ज्ञांनी नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना सरकारी योजना, बीज भांडवल कसे मिळवावे आणि बाजारातील संधी कशा ओळखाव्या याबद्दल मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन येथील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. राज्याच्या हवामान विभागाने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या अनिश्चित हवामानामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या द्राक्ष काढण्याचा हंगाम जवळ येत असल्यामुळे अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तयार पिकाची तातडीने काढणी करण्याच्या आणि बागामध्ये योग्य संरक्षणात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या घनदाट वनक्षेत्रात महाराष्ट्र पोलिसांचे विशेष पथक आणि नक्षलवादी यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांचा गट मोठ्या विध्वंसक कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या यशस्वी कारवाईमुळे गडचिरोली परिसरात पोलिसांचा दरारा वाढला असून नक्षलवादी कारवायांना मोठा लगाम लागला आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने राज्य सांस्कृतिक मंत्रालयाने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून जुने वाडे, किल्ले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे तसेच संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहणार असून पर्यटन क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार केंद्रामध्ये नवीन वैद्यकीय उपकरणे, 24 तास वीज आणि पाण्याची सुविधा तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यास आणि बालमृत्यूदर कमी करण्यास मदत होणार आहे. शिरोळ येथील उशिरा रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 46 वर्षीय विवाहित रुपाली वाडेकर यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली असून हा खून अनैतिक प्रेमसंबंधातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रुपाली गेल्या काही दिवसापासून शिरोळ येथील आरोपी ललित दीपक खोल्लम वय 37 याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. पतीच्या निधनानंतर रुपाली आणि ललित यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. गुरुवारी रात्री दोघांमध्ये जोरात भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. रात्री 11:20 रुपालीचा रक्ताने माखलेला मृतदेह घरात आढळला आहे. तिचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला होता.
आरोपी ललित याने यापूर्वीही एका गुन्ह्यात तुरुंगवास भोगलेला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर तो फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या आणि मंदिर परिसराच्या एकात्मिक विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. या आराखड्यात वारकऱ्यांसाठी सुविधा, रस्ते रुंदीकरण आणि मंदिराच्या सुरक्षिततेवर लक्ष देण्यात आले आहे. राज्य शासनाने सांगितले की हा विकास आराखडा लवकरच कार्यान्वित केला जाईल, ज्यामुळे पंढरपूरला एक जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करता येईल. तर या होत्या राज्यातील विविध विभागातील आजच्या 10 महत्त्वाच्या ताज्या घडामोडी. आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह. पाहत रहा STV मराठी न्यूज. खरी बातमी, खरी भूमिका.